नमस्कार, मी राजेश यावलकर. लोकलाईव्हच्या विशेष लोकसंवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतोय. कहर माजतोय. रोज 40,000पेक्षा जास्त रुग्ण येतात आहेत. जानेवारीच्या 1 तारखेपासूनच ही संख्या वाढते. मधल्या काळामध्ये संख्या शून्यवरती पोहोचली होती. अनेक जिल्ह्यांमध्ये ते एकही रुग्ण येत नव्हता. अशा या स्थितीमध्ये जानेवारीच्या सुरुवातीपासूनच 1 तारखेपासूनच ही संख्या दिवसेंदिवस खूप वाढते. भीती वाटते. सरकार प्रयत्न करते की सरकार असं सांगते या कोरोनापासून घाबरू नका. भीती घालवण्याचा सरकार पुरेपूर प्रयत्न करते. मात्र तरी देखील ज्याचं पोळलं जातं ना, ज्याचं शेकलं जातं ना, तो पोळला जातो असं जे म्हणतात त्या पद्धतीनुसार अनेक लोक घाबरतात सुद्धा आहे. आता या कोरोनाची काय स्थिती आहे, या कोरोनाची भीती घालून देण्यासाठी आज आपण आपल्या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे वैद्य नरेंद्र गुजराती यांना. डॉक्टर वैद्य नरेंद्र गुजराती यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी 3 पेटंट घेतलेले हे पहिले वैद्य आहेत. जळगाव जिल्ह्यातले पहिले MD आहेत. अशा या वैद्यांना आज आपण आपल्या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदाच्या माध्यमातून या कोरोनाला हरवायचं कसं, ज्याला कोरोना झाला आहे त्याला बरं करण्यासाठी कशा पद्धतीच्या रेमेडीज आहेत, कशा प्रकारची उपलब्धता आहे, हे सगळं आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. भीती किती बाळगायची याविषयी देखील ते आपल्याशी बोलणार आहेत. मास्कचा वापर कसा करावा की नाही करावा यासाठी देखील आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपण त्यांना ते विचारणार आहोत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने वैद्य नरेंद्र गुजराती यांचं आपल्या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार डॉक्टर साहेब, कोरोनाचे पेशंट्स दिवसेंदिवस वाढतात आहेत. रोजचे 40,000पेक्षा जास्त पेशंट येतात. अगदी बरोबर. तुम्ही ज्या ठिकाणी आहात या जळगाव जिल्ह्यामध्ये जिथे शून्याचा आकडा महिनोगंठी होता, 2-2, 3-3 महिने शून्याचा आकडा होता, 1 जानेवारीपासून संख्या वाढत जाऊन आता ती 100च्या ह्याच्यामध्ये पोचलेली आहे. 300च्या वर रुग्ण आज पेशंट ॲडमिट आहेत. अशी ही स्थिती आहे. ॲडमिट म्हणजे उपचार घेत आहेत. या स्थितीमध्ये विचार केला असता ही जी तिसरी लाट ज्याला आपण म्हणतोय, एकतर या लाटी काय आहेत याविषयी आमच्या पहिल्या दर्शकांना सांगा. लाट कशी काय येते आहेत आणि तिसरी लाट येऊन राहिलेली आहे. बरं, ती येत असताना पेशंट आता मात्र दवाखान्यात जात नाही, ते घरीच उपचार घेऊन बरे होतात. ही मात्र या ठिकाणी जमेची बाजू आहे. मृत्यूचं प्रमाण पूर्णपणे शून्य आहे. अशा या स्थितीमध्ये या कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेकडे आपण कसं बघतात आणि काय आहे ही लाट? अशा परिस्थितीमध्ये आपण घाबरायचं कशाला? तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मी तर म्हणेन आपण एकंदरीत बघितलं 1.5-2 वर्ष झाले जवळपास कोरोना आपण ऐकतो आणि हा प्रश्न स्वाभाविक आहे की हा कोरोना सुरुवातीच्या पहिल्या लाटेमध्ये स्पर्श केल्याने होणार आहे असं आपण बघितलं. WHO ते फैलवलं त्या पद्धतीने छानपैकी. नंतर हळूहळू लोकांचे म्हणजे जसे जसे रुग्ण वाढायला लागले आणि जसे जसे रुग्ण एकमेकांशी संवाद करायला लागले तर असं लक्षात आलं आपल्याला की हे स्पर्श केल्याने काही होत नाही. आणि बघा, मी सुरुवातीलाही आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आयुर्वेदानुसार हा जनपदध्वंस नावाचा जो व्याधी आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे व्हायरसेस, बॅक्टेरिया ज्याच्यापासून निर्माण होणारे असे अनेक व्याधी होणार आहेत. आणि मग हे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस यांचं नेमकं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं नेमकं साधन काय, असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. हे आपल्याला कळलं की स्पर्शाने काही झाला नाही. तर आयुर्वेदामध्ये 4 गोष्टी सांगितल्या आहेत जनपदध्वंसाच्या. ते म्हणजे एक म्हणजे देश. तुम्ही कोणत्या देशामध्ये राहताय, त्या देशाची माती जमीन कशी आहे, त्याच्यातून संपर्काने आणि त्या संपर्काने होणारा हा एक विषाणूजन्य व्याधी. दुसरं काय तर काळ, ऋतू. बघा आता याला आयुर्वेदामध्ये मिथ्या ऋतू म्हणतात. हल्ली बघा हिवाळा आहे, या हिवाळा चालू असताना देखील पाऊस अनेक ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गारपीट झाली हो. म्हणजे नेमकं काय झालं तर त्याची जी साम्यावस्था होती, समानावस्था, जे आपण सहन करण्याची शक्ती होती या हिवाळ्याची, ती आपली नाहीशी झाली. अचानक लादलं गेलं. दिस इज वन सॉर्ट ऑफ द ॲक्सिडेंट यू कॅन से इन द सीझन. मग ॲक्सिडेंट झाला की काहीतरी आपल्याला त्रास होणार आहे नक्की. मग त्यामध्ये या वातावरणामध्ये वेगवेगळे जीवाणू, विषाणू हे ताबडतोब वाढतात. बघा, आपण बघितलं असेल की जर का दूध असंच ठेवलं आपण 24 तास तर ते नासतं. नासल्यानंतर त्याच्यामध्ये वास येतो आणि वास आल्यानंतर त्याच्यामध्ये जीवाणू उत्पन्न होतात. हे आपण बघितलेलं आहे. अशी जी परिस्थिती वातावरणामध्ये निर्माण होते आणि निरनिराळे जीवाणू हे येतील. आत्तापर्यंत अभ्यासांती असं झालेलं आहे, आपल्याला एवढंच माहिती आहे 23-24 व्हायरसेस फक्त आपल्याला माहिती आहे अजून.
मी तर गमतीमध्ये बऱ्याचदा म्हणतो दवाखान्यामध्ये की नरेंद्र नावाचा व्हायरस देखील येण्याची शक्यता आहे. मी नरेंद्र असल्यामुळे. तर म्हणजे काय आहे की व्हायरसेसला नावं दिली कोणी, हा एक प्रश्न. हा का जन्मापासून आला का? नाही, व्हायरसेसला जी नावं दिली ती आम्हीच दिली. मग नेमकं काय तर अनेक जे लक्षणं आहेत त्या लक्षणांचा समुच्चय ज्यावेळेस एकत्र येतो. बघा, अगदी सुरुवातीला ज्यावेळेस कोरोना झाला होता त्यावेळेस सगळ्यात पहिले ताप भयंकर होता. दुसऱ्या लाटेमध्ये तापासोबत खोकला देखील प्रचंड होता. आणि आता या तिसऱ्या लाटेमध्ये घसा पकडला आहे. सगळ्यात सुरुवातीला बघितलं तुम्ही तर पेशंट काय सांगतो, पहिले माझा घसा पकडला आहे आणि या घशासोबत डोकं दुखतंय, हे लक्षण घेऊन पहिल्यांदा आलं. बघा, प्रत्येक म्हणजे जसं आता व्हेरियंट बदलतात असं ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस प्रत्येक विषाणू देखील आपले निरनिराळं असं वेगळं स्वरूप दाखवत असतं. संबंध सृष्टी जी आहे ती पंचमहाभूतांनी बनलेली आहे, पूर्ण सृष्टी. यातले जीवाणू जे असतील, माणूस असेल, गाय बैल असतील, हे जेवढे काही असतील हे सगळ्यांना हे पूर्ण पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. म्हणजे डॉक्टर साहेब, वातावरणामध्ये बदल झाला आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे हे विषाणू किंवा जीवाणू हे उत्पन्न होतात. बघा, जनपदांमध्ये 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते एक म्हणजे देश, दुसरं म्हणजे काळ, तिसरा म्हणजे ऋतू आणि चौथं म्हणजे पाणी आणि वायू. पाण्यामार्फत संसर्गजन्य व्याधी होतात या वायूमुळे, वातावरणामध्ये. मग पूर्वी जे ना यज्ञ वगैरे करायचे बघा, रुटीनली करायचे, तर असे हे भयानक व्याधी काही निर्माण होत नसेल. आता काय झालं आहे की थोडीशी जरा त्यांच्याकडे कलच नाही आहे. या म्हणजे आपण यज्ञ करावे, त्याच्यातून धूर निघावा. आणि आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे की जे काही यज्ञामध्ये ज्या काही आहुती टाकल्या जातात, ज्या वनस्पती टाकल्या जातात, या वनस्पतीमध्ये अँटी मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज आहेत, हे सिद्ध झालेलं आहे. आणि अशा अँटी मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज काय करतात तर नेमकं या जीवाणूंना या मारतात व त्यांच्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करतात. आणि म्हणून हे यज्ञ वगैरे करायच्या पूर्वी कामेष्टी यज्ञ तुम्ही ऐकलेले, पुत्रदा यज्ञ असेल, असे सगळे त्याची वेगवेगळे असे त्याची आपल्याला फायदे आपल्याला दिसत होते. पण आपण त्याच्यावर आता कधीही लक्ष दिलं नाही. तर पहिल्यामध्ये काय झालं की अशा पद्धतीने वाढलं, दुसऱ्यांदामध्ये खोकला वगैरे वाढला. आता हल्ली प्रश्न असा निर्माण होतो की हल्ली कोणी ॲडमिट होत नाही बरे. आता नेमकं बघा, तो आपण जर का पूर्ण अभ्यास केला तर असा लक्षात येईल आपल्यामध्ये की जे घरी होते ना ते फार बोटावर मोजण्या एवढे लोक मेलेत. इतर व्याधींमुळे मेलेत. इतर व्याधींमुळे मेलेत, पण लेबल काय लावलं, कोरोनाने मेले. असं नाही. मरणार कोरोना खरोखर इतका घातक नाहीच आहे मुळात, पहिल्यापासून नाहीये. आणि असं असतं मी एवढी संख्या गेली कशी, गेली कशी, हा अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला. बघा, मी जवळपास 5,500च्या वरती बिना मास्क आणि बिना सॅनिटायझर मी सगळे रुग्ण तपासले. 40 फुटावरून नाही तपासले, अगदी 1-1 इंचावरून तपासलेले आहेत. मला कोरोना झाला नाही. मलाच काय, आमच्या दवाखान्यातील सगळा स्टाफ हा बिना मास्कचा काम करतोय. साधी गोष्ट आहे हो, आपण इयत्ता 3रीत शिकलो की झाडाखाली जर का रात्री आपण झोपलो तर झाड कार्बन डायऑक्साईड सोडतात, त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळे जीवाणू उत्पन्न निर्माण होऊन किंवा ते पोचून तुम्हाला वेगवेगळे व्याधी होतील किंवा एखादाच मृत्यू देखील येईल. कारण ऑक्सिजन हा तुम्हाला कमी पडणार आहे. जर का कार्बन डायऑक्साईड हा मध्ये जाणार आहे तर तुमचं नॅचरली तुमचे दोनही फुफ्फुसं, दोनही लंग्स हे खराब करायला पहिले मदत करणार आहे. मास्क घातल्यानंतर होतं काय, तुम्ही 80% लोकांना प्रामाणिकपणे जर का विचारलं तर हे तुम्हाला उत्तर सापडेल की डॉक्टर, ते मास्क घातल्यानंतर ना जीव घाबरतो. अहो, जर का फुकटचा देवाने दिलेला ऑक्सिजन हा आम्ही सोडून, तुम्ही हे सगळं सांगतात मग तुम्ही WHO गाईडलाईनच्या विरोधात बोलत नाहीये? अगदी 100% बोलतोय. आणि तेच आता सांगतायत ते. बघा, तुम्ही लक्षात आलं असेल तर प्रोटोकॉल, ज्यावेळेस आपण प्रोटोकॉल हा शब्द ज्यावेळेस म्हणतो तर पहिला प्रोटोकॉल काय होता, होऊ नये म्हणून सॅनिटायझर करा. उपयोग झाला नाही. मग दुसरा प्रोटोकॉल काय होता त्याच्यामध्ये, तुम्हाला व्हायलाच नाही पाहिजे म्हणून तर तुम्ही एक सोशल डिस्टन्सिंग पाळा. आता जर का हा व्हायरस, अगदी म्हणजे गमतीशीर विषय बरं का, हा व्हायरस जर का 3 फुटाच्या वरती जिवंत राहणार नसेल, मग ज्यांनी मास्क घातलं आहे त्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळायचं कशाला? आणि जे सोशल डिस्टन्सिंग पाळणार असतील तर मास्क घालून उपयोग काय?
आणि मास्क घातल्यामुळे जर का तुम्हाला तुमचे दोनही फुफ्फुस खराब होत असतील, किंबहुना अनेक व्याधींना तुम्हाला निर्माण करायला ते कारणीभूत ठरत असेल, तर मास्क घालायचं कशाला? आणि मग ऑक्सिजनचा तुटवडा पडतोय म्हणून मोठमोठे निरनिराळे असे यंत्र आणायचे आणि ते ऑक्सिजन निर्माण करायचं आणि ते पुरवायचं. तरी देखील तुम्ही बघितलं असेल, तरी देखील रुग्ण दगावलेले आपण बघितले. तुम्ही म्हणता मास्क घातल्यामुळे होतो, आहे काय? हां, वातावरणामध्ये असणारा, मी तुम्हाला आता ते सांगितलं की ह्याचे विषाणू वातावरणामध्ये आहेत. नुसतं कोरोना नाही, जे आपल्याला माहीत नाहीत असे लाखो जीवाणू आणि विषाणू हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलंच आहे की असे लाखो, जे मोजता येणार नाही मग आपल्याला. आयुष्यभर भीती बाळगायचीच नाही, म्हणून त्याच्यासाठी काय सांगितलेलं आहे, अगदी करेक्ट. घाबरायचं कारण नाही. त्याच्यानं मरणार आहेत का तुम्ही? नाही. एकंदरीत जर तुम्ही बघितलं असेल तर मॅक्सिमम पेशंट्स जेवढे दगावलेले आहेत हे जवळपास मुख्यतः ॲडमिट झालेले दगावलेले आहेत. अच्छा, तुम्ही खूप महत्त्वपूर्ण विधान करत आहात. अगदी तुम्ही बघा. म्हणून नंतर मग आम्ही WHO काय सांगतोय की पहिला आम्ही वापरला हायड्रोक्लोरोक्विन, हे उपयोगाचं नाही. नंतर त्याच्यानंतर आलं टॅमीफ्ल्यू, फेबिफ्ल्यू, हे टाकलं, ते उपयोगाचं नाही असं सांगतोय, है ना. आणि 1.5 वर्षानंतर तुम्ही सांगणार की हे उपयोगाचं नाही, ते उपयोगाचं नाही, प्लाझ्मा थेरपी उपयोगाची नाही, रेमडेसिवीर उपयोगाचं नाही. अरे म्हणजे उपयोगाचं नाही, हा प्रोटोकॉल आमच्या डॉक्टरांना तुम्ही लादला, हेच करा म्हणून आणि हेच वापरा. तुमचं असं विधान आहे का हे जे वापरले गेले यामुळे मृत्यू झालेत? तुम्ही किती प्रमाणात वापरलं याची कुठेही नोंद नाही. बघा, साधं पाणी देखील अति प्रमाणात पिलं ना, अहो जेवण जास्त केलं ना तर लगेच संडाशी लागतात. तर हे तर औषध आहे. आणि औषध कशासाठी वापरायचं? सगळ्यात पहिले तर लोकांचे जीव वाचले पाहिजे, दुसरा आजार उत्पन्न होणार नाही अशी जी औषधं असतील, अशी जे उपक्रम असतील, त्याला चिकित्सा म्हणतात आयुर्वेदात. ती शुद्ध चिकित्सा होय. कोणती चिकित्सा केली पाहिजे की जेणेकरून कोरोनासारखे आजार होणार नाही? एक्झॅक्टली. जो आम्ही गेल्या 2.25 वर्षापासून लोकांना सांगत आलेलो आहे, आपल्या माध्यमातूनही सांगितलेलं आहे की पंचसूत्री कार्यक्रम वापरणे. पंचसूत्री कार्यक्रम. पंचसूत्री कार्यक्रम. मग हा पंचसूत्री कार्यक्रम काय आहे? एक म्हणजे ही नाकात टाकायचं तेल, ही बाटली आहे. यामध्ये तुमच्या घरामध्ये गाईचं तूप असेल, खोबरेल तेल असेल, तिळाचं तेल असेल, सरसोचं तेल असेल. प्रत्येक विभागामध्ये बघा, तुम्ही उत्तर प्रदेशात जाल त्या ठिकाणी तुम्हाला सरसोचं तेल प्रचंड प्रमाणात दिसेल. तुम्ही केरळकडे जाल त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे खोबऱ्याचं तेल प्रचंड प्रमाणात दिसेल. तुम्ही उत्तर प्रदेश, आपल्या मध्य प्रदेशामध्ये इकडचे उत्तरेकडे गेलात तुम्ही तर तुम्हाला तिथं गाईचं तूप भरपूर वापरतात ते दिसतं. कोणताही स्निग्ध पदार्थ, तेल हा नाकामध्ये फक्त लावणे, काहीच करायचं नाही आहे, नाकामध्ये फक्त लावणे, एवढं जे काम करायचं आहे की जेणेकरून नुसतं लावायचं आहे, काही करायचं नाही. पण किती वेळा लावायचा हा प्रश्न परत आहे. हे दिवसातून 5 वेळेस लावा. तुम्ही ज्या वेळेस तुम्ही घरातून बाहेर पडाल, हे दिवसातून 5 वेळेस फक्त लावायचं आहे. कारण कुठल्याही ऑइल बेसला कोणताही व्हायरस, कोणताही बॅक्टेरिया हा टिकत नाही. मग जर का टिकत नाही, आणि बघा मी जिवंत उदाहरण आहे, हो, मी जिवंत उदाहरण. पंचसूत्रातला दुसरा प्रकार, दुसरा धूमपान. आता बघा, धूमपान म्हणजे काय? तुम्हाला असं वाटेल की काय बिडी प्याल वगैरे लावतात. हो, औषधाचे सिगार बनवले आहेत आणि या औषधाच्या सिगारमध्ये कडुलिंबाचा पाला हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, गुगुळ आहे, वेखंड आहे, हे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि ही सिगार आहे, या ठिकाणी ही सिगार त्याच्यापासून बनवलेली आहे. याच्या 3-3 झुरक्या फक्त दिवसातून 2दा, सकाळ संध्याकाळ 3-3 नाकाने ओढायची. हा विशेष म्हणजे ही जी सिगार आहे ही नाकाने ओढायची आणि तोंडाने सोडायची. म्हणजे नाकातून ओढल्यानंतर जे काही मध्ये काही जीवाणू विषाणू असतील तर ते किल होतीलच, कारण अँटीमायक्रोबियल ऍक्टिव्हिटीज आहे. घरी करता येण्यासारखं आहे. तिसरं सूत्र. आणि समजा नाही करता आलं तर तुमचा गरम तावा करायचा, त्याच्यावर कडुलिंबाचा पाला, मोहरी, हळद हे गरम टाकायचं आणि त्याचा नाकावाटे ओढायचं आणि तोंडाने सोडायचा दूर. सोपा कार्यक्रम आहे. ज्यांना बिडी पिता येत नसेल, का बरं सगळ्यांनाच बिडी पिता येते असं नाही आहे, तर जेणेकरून उद्देश काय आहे की धूर हा नाकावाटे जाऊन तोंडाने सोडला पाहिजे. हा दुसरा. मग आता तिसरा, सुरुवातीपासून 2004 पासून सांगतोय, ज्यावेळेस स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, चिकुनगुनिया हे सगळे होते, हे देखील विषाणूच होते, त्यावेळेसपासून सांगतोय की सगळ्यांनी हे वातावरण शुद्ध करण्यासाठी काय करायला लागेल.
तर वातावरण शुद्ध करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला अगोदर सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता ते कडून हे बघा, हा ओवा आहे, ही मोहरी आहे, नंतर ही हळद आहे आणि थोडा कापूर एकत्र करायचं आणि गौरीवर टाकायचं. आणि समजा तुमच्याकडे बऱ्याचदा प्रश्न असा येतो, असं अनेक जणांचे प्रश्न येतात की गौरीवर टाकायचं म्हणजे नेमकं काय करायचं. तर गौरीवर टाकायचं म्हणजे गौरी अगोदर पेटवायची. ही पेटवल्यानंतर हे सगळं एकत्र केलेलं मिश्रण आहे. हे बघा, मी तुम्हाला सांगतोय हां, पण तरी देखील लोक किती आळशी आहेत. डॉक्टर, ते तुम्ही बनवलेलं पाकिटच द्या. गौरीचा धूर आपण टाकलेला, कारण ते जळत नाही म्हटल्यानंतर बा तुम्ही एक काम करा, गरम ताव्यावर टाका आणि हे धूर पूर्ण खोलीभर फिरवा, संपला विषय. म्हणजे इतकं सोपं असं काम जे आहे. आणि हे जाळायचं आहे, नुसतं काहीच करायचं नाही. याच्यामध्ये जाळल्यानंतर याच्यावर हा धूर टाकायचा आहे, हे धूर तयार होईल. हा धूर आमच्याकडे माझ्या दवाखान्यामध्ये मी एंट्री केल्यापासून तर मी निघेपर्यंत कंटिन्यूस चालू असतो. आणि माझा हा दवाखाना कोरोना फ्री आहे नव्हे, कोणताच व्हायरस आम्हाला होणार नाही ना आतापर्यंत झालेलं नाही सुदैवाने. आमच्या लोकांना झालं नाही, आमच्या स्टाफला झालं नाही, कोणाला नाही. तिसरा कार्यक्रम, कुठलाही आजार जो आहे तो होण्यासाठी रोगा हा सर्वेपी मंदाग्नव असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुमचा अग्नी, तुमचं कार्बोरेटर, तुमचं सायलेन्सर हे जर का खराब असेल तर तुम्हाला आजार होतील. मग आपण आपली गाडी चांगली ठेवायची, म्हणजे अग्नी हा चांगला असला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायचं बघा, असे जर का ज्यावेळेस वातावरणात, याला मिथ्या ऋतू म्हणतात, या हिवाळ्यामध्ये प्रचंड पाऊस पडणे म्हणजे एका ऋतूमध्ये ते ऋतूच्या विपरीत असं कुठलं तरी दुसरा ऋतू ताबडतोब सुरू होणे आणि त्याच्यामुळे आजार आहे, तिन्ही दोषांचा प्रकोप होतो. हे तिन्ही दोष ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस वेगवेगळे आजार निर्माण होतात. आणि म्हणून याला मिथ्या ऋतू म्हणतात. अशा वेळेस तिन्ही दोष ज्यावेळेस प्रकोप होतात त्यासाठी काय असतं की अग्नी हा पहिले सगळ्यांचा व्हायचा, भूक कमी लागते हे पहिलं लक्षण असतं. पण तरी आमची जीभ ही चटोरी आहे फार. भेलपुरी, कचोरी, समोसा असं खायला चांगलंच वाटतं आम्हाला. अहो, पण तुमचं पचन होतं आहे का हे बघेल कोण. म्हणून कमीत कमी खा. मग कमीत कमी खा म्हणजे किती खा, अर्ध पोट जेवण करा. आणि दुसरं, या अशा वेळेमध्ये साळीच्या लाया आहेत, ज्वारीच्या लाया आहेत. ही साळीच्या लाया आणि ज्वारीच्या लाया हे पचायला हलक्या आहेत आणि तुमचं तहान भागवतं आणि हे भूक वाढवणारं आहे. म्हणून तुम्ही कमीत कमी खाल्लं पाहिजे. हा चौथा. आता शेवटचा आणि पाचवा म्हणजे सोपा उपाय. पण 10 ते 15 सूर्यनमस्कार, याला काही विषयच नाही. तर आपलं शरीर जर का चांगलं, आपल्या शरीरामध्ये लोखंड आहे ना, लो आहे, आयर्न आहे. बरोबर. हे जर का चकचकीत ठेवायचं असेल तर आपल्याला व्यायाम करण्याशिवाय पर्याय नाही. एकदा घाम गाळा, एवढं केलं ना सफिशियंट आहे. आणि आपल्याकडे पूर्ण खानदेशामध्ये एरंड तेल घेण्याची पद्धत होती. म्हणजे ते काय चुकून आठवड्याभरात काय खाल्लं असेल ना तर एक दिवशी रविवारी सकाळी 5 वाजता 6 वाजता 2 चमचे, लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत, लहान मुलांना 1 चमचा, मोठ्यांना 3 चमच्यापर्यंत असं विभागून एरंडीला जायची प्रथा होती. आणि लोक 100 वर्षापर्यंत जगत होते बिना औषधाने. त्यांना चष्माही लागत नव्हता, त्यांना दातही मजबूत होते, काही पडत नव्हतं. तर एरंड तेल हे मात्र प्रत्येकाने दर 15 दिवसातून एकदा, दोनदा, तीनदा तरी घ्याच. बरोबर. हे तुमच्या जे उदाहरणासाठी मी थोडीशी पुष्टी असे देईल की माझे आजोबा 100 वर्ष जगले डॉक्टर साहेब. ना त्यांना डोळ्याला चष्मा, ना हातात काठी, ना डायबिटीज, नाही एका औषधनी मात्र एरंडेल घेत होते. बघा 100%. म्हणजे हे माझ्यासोबत स्वतःचं जीवन. एक्झॅक्टली. मी अजूनही सांगतो, मी तर एक आर्टिकल असं लिहिणार आहे, एरंडेलवर प्रेम करा, डॉक्टरांवर प्रेम करू नका. एरंडेलवरती प्रेम करा, डॉक्टरवर प्रेम करा. डॉक्टर साहेब, तुम्ही हे सगळं सांगतात, आपल्या अनेक पेशंटवरती आपण उपचार करा. हो. तुम्ही उपचार करताना कशा पद्धती, आणि कोरोना झाल्यानंतर घाबरत तुमच्यापर्यंत पोहोचणार, तुमच्याकडे झाल्यानंतर हे तुम्ही होऊ नये म्हणून सांगितलं डॉक्टर साहेब. पण तरीही देखील असे काही पेशंट, अनेक लोक आहेत की जे तुमच्यापर्यंत येतात, भेटतात आणि त्यांच्यावरती उपचार करून ते बरे होतात. तुम्ही तर असाही दावा करतात की माझ्याकडे आलेला प्रत्येक पेशंट हा पूर्णपणे बरा झालेलाच आहे आणि त्याचा रेकॉर्ड ठेवलेला आहे. किती पेशंट? 1134. कालचा आकडा 1134चा आहे. अच्छा. ज्या 1134 जणांना कोरोना झाला आणि ते कोणीही दगावलं नाही सोडून द्या,
पण त्यांना विपरीत परिणाम झाल्याचं देखील दिसलं नाही. अच्छा, त्याच्यापेक्षा जास्त काय होय? बरं, काय उपचार करतात? उपचार काय? अगदी चांगला प्रश्न आपण या ठिकाणी विचारला. उपचार काय? हे बघा, आयुर्वेदामध्ये काही वेगळं असं काही कोरोनासाठी वेगळी ट्रीटमेंट, ओमायक्रॉनसाठी वेगळी ट्रीटमेंट, डेल्टासाठी वेगळी ट्रीटमेंट असं काहीही नाही. शास्त्र काय सांगतं? 3 दोषांपैकी कोणता दोष वाढलाय शरीरामध्ये, तर जनरली कफ हा दोष वाढतो. मग कफदोष हा आपल्या छातीमध्ये फुफ्फुसामध्ये असलेला बाहेर काढणे किंवा आतल्या आत दबवणे, एवढे 2 सूत्र जर का पाळले की तो रुग्ण बरा होतो. आणि तेच आम्ही वापरतोय. म्हणजे दम्यासाठी जी औषधं आहेत, खोकल्यासाठी जी औषधं आहेत, तीच औषधांचा वापर आम्ही थोडं वेगवेगळी औषधं वापरून अवस्थानुरूप, कारण ती अवस्थानुरूप असं नाही आहे की सगळ्यांना असं घोडे 12% असं नाही. कारण प्रत्येकाचं देश वेगळा आहे, त्याची प्रकृती वेगळी आहे, त्याचं वय वेगळं आहे, त्याला झालेला आजार जी अवस्था ही वेगळी आहे. तर दशविध परीक्षा आयुर्वेदामध्ये सांगितली. ही परीक्षा केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही औषधांचा वापर करतो. मला या विषयासाठी म्हणायचं की हे सगळे तुम्ही सांगितले प्रत्येकाचे विषय वेगळे आहेत. Exactly. नाडी सुद्धा प्रत्येकाची वेगळी असते. अगदी प्रत्येकाची प्रकृती त्यानुसार नेमका हा कोणत्या दोष शरीरामध्ये धावत आहे हे नाडीवरून कळतं. म्हणून त्याच्या औषधी वेगळी. म्हणून त्याची औषधी वेगळी आहेत. आणि म्हणून आम्ही साधारण बघा, क्युरेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये 5 गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाच्या. एक तेल दिलेलं आहे छातीला, पाठीला. हे बघा, एक लाकूड जर असतं ना, त्या लाकडाला आपण सुरुवातीला तेल लावायचो बघा, बेल तेल लावायचं आपण, ते जास्त काळ टिकत असायचं. तसंच हे तेल जर का आपल्या दोघंही फुफ्फुसांना हे बळकटी देणारं असं तेल आहे. म्हणून तेल हे रोज छाती, अभ्यंगम आचर्य नित्यम असं म्हटलेलं आहे. दिवाळीच्या दिवाळी अभ्यंग नाही, दिवाळीला करणार चुकीचं आहे. अभ्यंगम आचर्य नित्यम. मग याचा नेमका फायदा काय? जरा श्रम वाटतं, तुम्हाला म्हातारपण लवकर येणार नाही. जसे ती काठी, ते लाकूड हे वर्षानुवर्ष चांगलं राहतं, त्याला कीड लागत नाही, त्याला उदी लागत नाही. तसंच हे तुमच्या शरीराला देखील उदी लागू देणार नाही. स्वाभाविक मृत्यू सगळ्यांना येणार आहे, पण निरोगी राहील. निरोगी राहील. बरोबर. है अजून ना. दुसरा याच्यामध्ये काढा आहे. जर का ताप असेल तर आम्ही ते काढा देतो. हे दिवसातून 4 वेळेस, 1 पुडी 4 कप पाण्यात टाकणे, 1 कपपर्यंत उकळणे, गाळून पिणे, असं दिवसातून 4 वेळेस केलं की ताप जातो. 2 दिवसात जातो. ज्याला कोरोना झाला आहे त्याने ही किट तुमच्याकडे घेतली पाहिजे. घेतलं पाहिजे. माझ्याकडूनच घ्या असं नाही, जवळच्या कुठल्याही वैद्यांकडून घ्या. आणि मी या माध्यमातून म्हणजे वेबिनार, माझे आयुष डिपार्टमेंटकडे 4 वेबिनार झाले. त्यामुळे आता जवळपास सगळ्या लोकांना कळून चुकलंय की नेमकं कोरोना किंवा तत्सम असणाऱ्या विषाणूंची नेमकी चिकित्सा कशी करायची. तसंच दुसरा एक सोपा आहे. ज्यांचा घसा बसतो ना, त्यांनी बेडा बाजारात भेटतो बघा, बेडा. तो बेडा फक्त असा काळा करायचा, जाळवाय, थोडं परतून घ्यायचा चांगला, आणि तो तोंडात ठेवायचा. दिवस भेटेल ना, 2 दिवसामध्ये तुमचा घसा टकाटक. मग आता फुफ्फुसांना बळकटीने आजार लवकर निघाला पाहिजे म्हणून काय आहे ट्रीटमेंट? तर याच्यामध्ये पुड्या दिलेल्या 4, ज्याच्यामध्ये सीतोपलादी, तालिसादी, मिश्रणम, म्हणजे त्याच्यामध्ये भिलावाचं औषध आहे. असे जवळपास 12 औषधं एकत्र करून बनवलेलं आहे किट आहे. हे एका दिवसामध्ये एका पुडीमध्ये 7 चमचे मध घालायचं आणि दर 2 तासाला एक बोट औषध. डॉक्टर आपल्या यावलकर साहेब, तुम्हाला सांगतो, जवळपास 3 दिवसापासून तर 10 दिवसापर्यंत सगळे रुग्ण बरे झालेले आहेत. काही 3 दिवसातच बरे झाले, काहींना 10 दिवस लागले. वय आहे, त्याची अवस्था आहे, प्रकृती आहे, त्यांचा HRCT स्कोर आहे. याचा उपयोग केला नसेल तर निश्चित त्याला जास्त औषधं लागतात. आणि तुम्हाला असे उदाहरणं दाखवेल. माझ्याकडे पेशंटचे व्हिडिओ देखील, मुद्दाम व्हिडिओ जवळून ठेवलेले, जपून ठेवले. बरोबर. की डॉक्टर साहेब, जसं हे तुम्ही हे सगळं सांगतात, पण याबरोबर आत्ता असा एक प्रकार आहे की लस ही घेतली पाहिजे तर तुम्हाला कोरोना कमी, त्याचा त्रास कमी होईल. या लसीकरणाबाबतीत तुमचं काय? लसीकरणाबाबतीत माझं मत, सुरुवातीपासूनचं माझं मत असं आहे की लस कशासाठी घ्यायची? घराला कुलूप का लावायचं? माझ्या घराला चोरी व्हायला नको म्हणून कुलूप लावायचं. तर लस कशाला घ्यायची? तर लस एवढ्यासाठी घ्यायची की मला या रोगापासून मुक्ती पाहिजे. कित्येकांचे जवळचे नातेवाईक दगावले. आणि आत्ता बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर एवढं लांब जायची गरज नाही. AK अग्रवाल, हो, दोन्ही लसी घेतल्या होत्या, हो, तरी त्यांना IMAचे अध्यक्ष त्यांना झाला आणि ते गेले राष्ट्रीय अध्यक्ष. त्याच्यापेक्षा जास्त काय होय उदाहरण आणखी मोठं. आणि तुम्हाला सांगतो, मी आठवड्यातून 2 लसी घेतलेल्या असे रुग्णांना
रोज म्हणजे दर आठवड्यात किमान 3 पेशंट तपासतोय की त्यांना वेगवेगळे आजार झालेले आहेत. अच्छा, म्हणजे या लसीकरणामुळे दुसऱ्या व्याधी उत्पन्न दुसरे झाल्या. व्याधी उत्पन्न झालेले आहेत. उदाहरण तुम्हाला आत्ताच माझ्या आमचे एक पेशंट या ठिकाणी मी मुद्दाम तुमच्यासाठी बोलवलं आहे की हा सूर्य आज जयद्रथ पाहिजे कशाला. हे चंद्रमोहन तांबटकर म्हणून एक क्लासेस चालवतात. यांनी दोन्ही लसी घेतल्यानंतर खांदा आखडला, गुडघा असा प्रचंड सुजला. त्यांनी काय जे उपचार केले असतील इतर पॅथीकडे ते मला सांगायचं या ठिकाणी कारण नाही, पण ते महिनाभर त्रस्त राहिले. अच्छा. आणि त्रस्त झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता शेवटचा उपाय राम आपण यांना ठोकूया. आणि तुम्हाला लिटरली सांगतो 15 दिवसात ते पूर्णतः बरे झाले. आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधू. बिलकुल. मी चंद्रमोहन रामदास तांबटकर. माझं वय 50 वर्ष आहे. माझा मोबाईल नंबर 7972191982. 1 एप्रिल 2021ला मी कोविडशिल्डचा पहिला डोस घेतला आणि शासनाने ठरवलेल्या नियमानुसार 40 दिवसानंतर दुसरा डोस घेतला. त्या डोस घेतल्यानंतर साधारणपणे 1.5 ते 2 महिन्यानंतर माझा खांदा मान हे खूप दुखायला लागलं आणि ते दुखत असताना किंवा 4-1 दिवस मी बाम वगैरे घरातलेच उपचार केले पण काही सुधरत नव्हतं. मग ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे गेलो. त्यानंतर डॉक्टरांनी ते दिल्यानंतर 8 दिवस त्यांच्या त्या पेन किलरमुळे आराम पडला आणि 9व्या दिवशी मात्र माझा उजवा पाय चांगला सुजला. तो गुडघ्यापासून तर पंजापर्यंत एवढी सूज होती की चालणं पण अवघड होत होतं. मग अशा परिस्थितीत काय करायचं हा मोठा प्रश्न. तरी पण मी त्याच डॉक्टरांची औषध घेतली. जवळजवळ 15 दिवस मी औषध घेतल्यानंतर मला त्यांनी वेगवेगळे टेस्टिंग करायला लावले, ब्लड टेस्टिंग करायला लावले, फोटो काढायला लावले, पण काही उपचार त्यात होत नव्हता. पायाची सूज दुखणं काही कमी होत नव्हतं. आता मागील 15 वर्षापासून आमचा पूर्ण घरोब्याचा संबंध असलेले वैद्य नरेंद्र गुजराती याकडे जाण्याचं मी ठरवलं की बा आता आपला उपचार होईल तो त्याच ठिकाणी. मग त्यानंतर तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी तर मला पहिले 12 दिवसाचं औषध दिलं आणि त्याबरोबर काही पथ्य पाळायला लावले. एक टाईम जेवणामध्ये भाकर, दोडके, गिलके, भोपळे याचं वरण, तुपात फोडणी असलेलं आणि रात्री मात्र फक्त साईच्या लाह्या. हे 12 दिवसाचं औषध दिल्यानंतर डॉक्टरांनी मला 12 दिवसाचं दिलं पण मी ते 20 दिवस वापरलं. आणि सकाळी त्यांचे काढे, सकाळी 4 वाजेपासून तो काढा एक दिवसातून 4 काढे, सकाळी 4, 10, 2 आणि नंतर 6 ते 8च्या दरम्यान मी घ्यायचो. मग या काढ्यामध्ये जवळजवळ 15 दिवसामध्ये माझ्या पायाची सूज पण कमी झाली. त्यानंतर बरंच चालणं पण सोयीचं झालं आणि त्यानंतर मग जलो कवच मीन्स लीच ॲप्लिकेशन हा प्रयोग त्यांनी केला त्या आयुर्वेदाच्या याच्यानुसार. 2 वेळेस हा प्रयोग केल्यानंतर त्या भागातील अशुद्ध रक्त पूर्णपणे त्या किड्याद्वारे काढण्यात येतो. माझ्या पायाची पूर्णपणे सूज उतरली आणि आज जवळजवळ 20 ते 25 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपचारानंतर माझा पाय पूर्णपणे व्यवस्थित झाला. मी सामान्यपणे चालू लागलो आणि आता पायाची सूज पण पूर्णपणे उतरलेली आहे आणि मी पूर्णपणे व्यवस्थित चालत आहे. जसं आता आपण त्यांच्याशी संवाद साधून आपल्याला लक्षात आलं की तुमच्या केलेल्या उपचारामुळे त्यांची प्रकृती ही निश्चित दुरुस्त झाली, बरी झाली, हे त्यांनी आता आपल्याला सांगितलंच. पण आता मला असं सांगा की अशीही काही असतील की ज्यांची प्रकृती बरी होत नाही, त्यांना ते व्याधीत जखडलेलंच राहतील, त्याच्यावरती तुम्ही काय उपचार कराल? मी तर आता असं एक म्हणजे हायपोथिसिस तयार केलेलं आहे की शास्त्राच्या आधाराने की कुठलंही औषध जर का शरीरावर विपरीत परिणाम करत असेल तर त्याला गरविष असं म्हणतात आयुर्वेदात. विपरीत परिणाम करत असेल तर त्याला गरविष म्हणतात. म्हणजे त्याला कृत्रिम, ज्यावेळेस औषध हे कृत्रिम पद्धतीने दिलं जातं किंवा त्याचे विपरीत परिणाम त्याला कृत्रिम विष म्हणतात आयुर्वेदामध्ये, त्याला गरविष म्हणतात.
मग अशा या गरविषाची, असं कोणतंही विष असेल तर या विषाचं सगळ्यात उत्तम मारक काय आहे तर गाईचं तूप. अगदी कोबरा देखील चावला ना तुम्हाला तर अर्धा किलो गाईचं तूप पिऊन घ्या, तुम्हाला कोबऱ्याचे विपरीत परिणाम चावल्याचे विपरीत परिणाम, दंशाचे विपरीत परिणाम दिसणार नाही. तूप घेतलं पाहिजे. लस घेण्याच्या 3 दिवस अगोदर 2-2 चमचे गाईचं तूप घ्या आणि लस घेतल्यानंतरही 2-2 चमचे गाईचं तूप घ्या. असं 7 दिवसाचा प्रोटोकॉल करा आणि 8व्या दिवशी पहाटे 4 वाजता 2 चमचे एरंडीचं तेल घ्या. म्हणजे जे काय त्याच्याने विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर दिसणार असतील तर ते विपरीत परिणाम हे दिसणार नाहीत, किंबहुना त्याच्याने तुम्ही वाचाल. म्हणजे जे काही दुष्परिणाम होणार असतील त्याच्यापासून तुम्ही वंचित राहाल. डॉक्टर साहेब, तुम्ही हे सगळं एवढं सगळं सांगितलं, पण या कोरोनाच्या सुरुवातीपासून आयुष डिपार्टमेंटने वेगवेगळ्या प्रकारचे काढे घ्या, च्यवनप्राश घ्या, त्याचा खरोखर उपयोग झाला का? च्यवनप्राश म्हणजे तुमच्या श्वसन विकाराचे आजार होऊ नये आणि झालाच असेल तर लवकर बरं व्हावं याच्यासाठीचं औषध आहे. प्रिव्हेंटिव्ह करणारं औषध नाही. च्यवनप्राश खपवण्याची गरज नाही, कारण ॲक्च्युली च्यवनप्राश हे रसायन आहे. च्यवनप्राश केव्हा घेतलं पाहिजे? च्यवनप्राश जे आहे, च्यवनप्राश घेण्याच्या अगोदर जी स्वस्थ व्यक्ती असेल त्याने पंचकर्माने आपली शुद्धी पहिले केली पाहिजे. म्हणजे शरीरातले दोषांचा पहिले बाहेर काढून ताजतवानं केलं पाहिजे, नंतर हे च्यवनप्राश काम करणार आहे. आणि मग हे च्यवनप्राश 1 दिवस 2 दिवस घेऊन उपयोग नाही. वर्षानुवर्ष तुम्हाला 3 ते 4 वर्ष तुम्हाला सातत्याने त्याची मात्रा ठरवून वैद्यांच्या सल्ल्याने घेतलं पाहिजे. ही सगळी औषधं वैद्यांच्या सल्ल्याशिवाय घ्यायची नाही आहेत. एक लक्षात ठेवा, औषध आहार नाही, आहार मात्र औषध आहे. आहार जो आहे ते औषधरूपी काम करतं, पण औषध जे आहे ना ते तुम्ही आहार म्हणून रोज दिवसातून 4 वेळा 6 वेळा 8 वेळा 10 वेळा घेण्याचं काहीही कारण नाही. तुम्ही जर आहारावर नियंत्रण ठेवलं काही आजार होण्याचं काही कारण नाही तुम्हाला. डॉक्टर साहेब, तुम्ही हे सगळे तर त्यानंतर बऱ्याचदा एक प्रश्न जो आहे की त्या तुम्ही जो केला की बुवा काढे पाजण्यात आले. हो, बरोबर. बघा, ते उन्हाळ्याच्या काळात काढे पाजले, त्याच्यामध्ये लवंग, दालचिनी, इलायची, वेलदोडा, काळे मिरे, असे सगळे, सुंठ, हे सगळं टाकलेलं होतं. हो. आणि आपला हा उष्ण प्रदेश, कितीतरी लोकांना त्याचे दुष्परिणाम झालेत. हे का झाले? लोकांनी आपल्या मनाने खाल्लेत. जे 6 दिवस खायला सांगितले होते त्यांना मला होऊ नये या भीतीपोटी महिने हे काढे प्यालेत आणि मग नंतर निरनिराळे आजारांना त्यांना तोंड द्यावा लागला. त्यामुळे असे सगळे प्रोटोकॉल करण्याच्या अगोदर सरकारने देखील लक्षात ठेवलं पाहिजे की हे वैद्यांकडून घ्या, वाटू नका. वाटण्याचं औषध नाही, सल्ल्याने घेणं. सल्ल्याने घेणं हे अतिशय गरजेचं. डॉक्टर साहेब, जसं आपण आता सल्ल्याने घेण्या सांगतोय, तर तुमचा सल्ला ऐकून कोरोना सुद्धा बरा झालेला आहे. तसं तुम्ही सांगितलं की आहेत. हजारो, हो, 1100च्या त्यातले मी एका पेशंटला मुद्दाम या ठिकाणी बोलवले आहे. ते हरगोपाल गांधी म्हणून आहेत या ठिकाणी. ते त्यांच्या मनात भीती होती, कारण त्यांच्या जवळपासच्या सगळ्या मित्रांमध्ये जवळपास 16 मित्र हे कोरोना पॉझिटिव्ह सगळे ॲडमिट झालेले होते. हाच पट्टा काही ॲडमिट झाला, त्याला माझ्यावर विश्वास असल्यामुळे हा पट्टा काही ॲडमिट. अरे आयुर्वेदाने कुठे काय असं काही होतं का? तो गप्पा बसतो घेऊ नको. पण हा सगळ्यांना सोडून हा आयुर्वेदाने, आणि तो लिटरली 4थ्या दिवसापासून त्याला बरं वाटायला लागलं आणि 10 दिवसात पूर्ण बरा झाला. अच्छा, आपण त्यांच्याकडनं देखील आपण माहिती माहिती. घेऊ. यस. नमस्ते, मेरा नाम हरगोपाल गांधी रायला है और मैं जलगांव का रहने वाला हूँ. मेरा मोबाइल नंबर 9370002068 है. 2021 मार्च 5 तारीख को मेरे को रात के टाइम में थोड़ा तकलीफ़ हुआ. तो वो कोरोना का माहौल था और बहुत ही भयंकर चल रहा था जलगांव में और पूरे इंडिया में भी. तो जो तकलीफ़ मुझे चालू हुई रात को हुआ था, तो इसके लिए मैं आराम किया और अगले दिन सर के पास में गया था, नरेंद्र गुजराती जी के पास में, जो कि मुझे पहले से मैं उनका आयुर्वेद फॉलो करता हूँ और आयुर्वेद पे मेरा बहुत पहले से विश्वास है. मेरे पिताजी वगैरह भी उनका ही यूज़ करते थे दवाई वगैरह. तो उस दिन मैं उनके पास में गया तो सबसे पहले तो उन्होंने मुझे बहुत कॉन्फिडेंस दिया कि कुछ चिंता करने की ज़रूरत नहीं है और डरने की बात नहीं है, जो होगा सब कुछ ठीक होगा. तो मेरे को बहुत अच्छा कॉन्फिडेंस मिला उनकी बातों से. और उनकी जो भी दवाई थी वो दवाई मैंने चालू की उधर. तब से खांसी के लिए दवाई, बुखार के लिए काढ़े वगैरह लिए मैंने. फिर बाद में तेल वगैरह छाती को और पीठ को लगाने वाला मालिश वगैरह किया. बिल्कुल 15 या 20 दिन के अंदर तो मेरा पूरा जो भी तकलीफ़ हुआ था मेरे को एकदम
100% क्योर हो गया था मैं। और वाकई में मुझे इतना आश्चर्य हुआ कि वो बात का, क्योंकि मैंने मेरे साथ के बहुत से दोस्तों लोगों को देखा है उस टाइम में, जो लोग हॉस्पिटल में एडमिट हुए थे और एलोपैथी वगैरह यूज़ कर रहे थे। वो आज मेरे को एहसास हो रहा है कि मैं सही में बहुत खुश नसीब हूँ कि मैं आयुर्वेद के ऊपर मैंने विश्वास किया और सर का दवाई वगैरह लेके, यानी आगे मुझे कुछ भी साइड इफ़ेक्ट वगैरह नहीं होने का शायद यही एक बहुत अच्छा कारण था कि मैंने आयुर्वेद यूज़ किया। उसकी वजह से ही मेरे को ये सब कुछ अच्छा हुआ है करके। धन्यवाद डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेबांनी एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला आज दिली की पंचसूत्री जर आपण वापरली तर कोरोना आपल्यापासून कोसो दूर राहील. आणि जरीही आपल्याला कोरोना झाला तर त्याच्यासाठी देखील कशा पद्धतीने त्याच्यावरती उपचार करून आपण तात्काळ कसं बरं होता येईल हे देखील डॉक्टर साहेबांनी अतिशय सोप्या भाषेत आपल्यापर्यंत समजून सांगितलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मास्क हा वापरला पाहिजे, पण केव्हा? धुळीपासून संरक्षण करण्यासाठी. या कोरोनापासून, या कोरोनाच्या विषाणूंपासून संरक्षण करण्यासाठी मास्कचा तितकासा उपयोग नाही आहे असंही डॉक्टर साहेब म्हणतात. त्याच्याही मागे त्यांनी शास्त्र दिलं आहे की आपला ऑक्सिजन ही लेवल त्यामुळे कमी होऊ शकते. परिस्थितीनुसार योग्य त्या पद्धतीने आपण मास्क हा वापरला पाहिजे. लसीकरणाचं देखील डॉक्टर साहेबांनी सांगितले ती करा, पण ती करत असताना गाईच्या तुपाचा देखील तशाच पद्धतीने त्याचा वापर करा. गाईचं तूप आणि एरंडल हे आपल्या जीवनातले एक अविभाज्य अंग राहिलं पाहिजे असं देखील आपल्या डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने डॉक्टर नरेंद्र गुजराती यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार. 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 गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.